आपल्याला जे बघू शकता तुम्ही की आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये काय काय बघायला मिळणार आहे. सांदनवेली आहे, कोकणकडा आहे, कळसुबाई शिखर आहे, भंडारदरा आहे, अलंग मदनकुलंग असे 4 किल्ले आहेत. त्याच्यानंतर रिव्हर्स वॉटरफॉल आहे, रंदा फॉल आहे, नानी फॉल आहे, रतनगड आहे, अमृतेश्वर मंदिर आहे, हरिश्चंद्रगड आहे, विश्रामगड, पट्टा किल्ला म्हणतात त्याला, काजवा महोत्सव पण इथं असतो, रॅपलिंग आणि कॅम्प. काय काय पॉईंट तुम्ही कव्हर करू शकतात ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत. त्या बोर्डमध्ये लिहिलेल्या होत्या, त्या मेन्शन केलेल्या आहेत. जर तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि बघू सुद्धा शकता. म्हणजे भंडारदरामध्ये खूप काही गोष्टी जे बघण्यासारख्या आहेत. तर आता आपण जेवायला जाऊया आणि जेवण वगैरे आपली गाडी निघाली आहे, रॅपलिंग वगैरे झाली आपली आणि ही गाडी आपण निघूया आता. आपल्या जेवणाची बघा अशी सुरुवात आहे. या ठिकाणी आपण जेवण वगैरे करणार आता आणि अशा रीतीने आपण इथं जेवणासाठी बसणार आहोत. ही व्हेजवाल्यांची लाईन, ही नॉनव्हेजवाल्यांची लाईन. नमस्कार मंडळी, मी राहुल, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण करणार आहोत सांदनवेली. तर आपण आज साम्रत गावामध्ये आहे. म्हणजे साम्रत गाव हे तालुका अकोले, जिल्हा अहमदनगरमध्ये येतं आणि या ठिकाणून आपल्याला रतनगड, अलंग मदनकुलंग, त्यानंतर सांदनवेली असे भरपूर ट्रॅक इथून करता येतात. आणि आपल्याला माझ्यासमोर दिसतो रतनगड दिसतो आणि अशा रीतीने आपल्याला चाललो आहे आपण आता सांदनवेलीला. सांदनवेली कव्हर करणार आहोत. 2026ची नवीन सुरुवात ट्रॅकिंगमध्ये जी सांदनवेली करणार आहोत. बाकीचा आपला ग्रुप जो हा चालला आहे बघा, सगळे चालले आहेत आणि आमचा जो गाईड आहे तो पण पुढे चाललेला आहे. आमचा गाईड म्हणजे असं की तो एक्झॅक्टली आम्हाला रॅपलिंग वगैरेचं गाईड करणार आहे आणि रॅपलिंगचंच गाईड करणार आहे मोस्ट ऑफली, म्हणून आपण गाईड घेतलेला आहे. आणि मोस्ट ऑफली तुम्ही कुठला गड किल्ला करत असाल किंवा काही डिटेल क्लिनिक करत असाल तर एक गावातला जो इन्फॉर्मेटिव्ह माणूस आहे त्याला घ्यायचा असतो. बरोबर, हे यासाठी घ्यायचा असतो कारण की आपण रस्ता चुकण्याचे चान्सेस कमी असतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला तो पुरेपूर इन्फॉर्मेशन देत असतो आणि त्यामुळे काय होतं, आपण रस्ता किंवा वाट चुकत नाही आणि आपल्याला जो टार्गेट आहे तो व्यवस्थित होतो. तर अशा रीतीने आपण चाललो आहे. आपला जो ग्रुप आहे कमीत कमी 20 लोकांचा ग्रुप आहे आणि शिवस्पर्शबरोबर आपण आलेलो आहे. सौरभला बोललो होतो, सौरभ आला नाही, तर मी म्हटलं 2026ची सुरुवात एक ठमीच करून घेऊ म्हणून चालू केलं आपण जेवढं लवकर जाऊ तेवढं लवकर आपला ट्रॅक जो आहे तो लवकर कंप्लीट होईल. कारण की सांदनवेली हा जो टॉपिक आहे किंवा हा जो एक पॉईंट आहे तो जानेवारी महिन्यामध्ये खूप पिकला असतो आणि या ठिकाणी सर्वात लोक जास्तीत जास्त येतात. म्हणून होईल तेवढा आपण लवकर करण्याचा प्रयत्न करू आणि 12च्या आत येण्याचा प्रयत्न करू. आणि साम्रत गावामध्ये आम्ही कोणाकडे थांबलो आहे त्याचीसुद्धा डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. कारण की तिथं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि सांदनवेलीबद्दल जी काही माहिती असेल ती पण मी तुम्हाला थोड्या अंतराने सांगत जाईल. आणि हा बघा, हा खुंटी सोडका, हा जो दिसतो खुंटी सोडका आणि इकडं जो दिसतोय हा रतनगड आहे. इकडनं दिसतो आपल्याला रतनगड सुद्धा इथून करू शकतो आपण याच गावामधनं. म्हणजे ह्या गावापासून आहे ना भरपूर ट्रॅकची सुरुवात होते. नगर जिल्ह्यामधनं भरपूर आहेत. तिथं बोर्ड होता, त्या बोर्डवर भरपूर इन्फॉर्मेशन होती, ती मी तिथं थांबू शकलो नाही. तिथं समजा जाताना जेव्हा जाऊ ना आपण त्यावेळेस मी तुम्हाला मोस्ट ऑफली जेवढी तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवेल की नगर जिल्ह्यामध्ये आपण काय काय करू शकतो आणि काय काय बघू शकतो पॉईंट, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवेल. आत्ता आपण येऊन पोचलेले ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं, जे की रिव्हर्स वॉटरफॉल किंवा म्हणू शकता तुम्ही कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. आणि या ठिकाणी दिसतं आपल्याला कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदनदरीकडे जाण्याचा गेट दिसतो. या गेटमधून आपण एंट्री करणार आहोत आणि अशा ठिकाणी खूप मस्त असं प्लेस करून ठेवलेलं आहे, बसण्यासाठी जागा वगैरे केलेली आहे. म्हणजे पावसाळ्यात त्याचा नजारा खूप वेगळाच असेल असं दिसतं आपल्याला. आणि या गेटमधून आपण एंट्री करूया आपण आता. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशा रीतीने आपल्याला आता कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदनवेलीचा गेट लागला आहे आणि या गेटमधून आता आपण एंट्री करणार आहोत. तर फायनली मित्रांनो, आता आपण सांदनवेलीसाठी सुरुवात केलेली आहे. आता आपण गेटमधून एंट्री केलेली आहे. गेटमधून एंट्री केल्यानंतर आता आपण जाऊया सांदनवेलीकडे. कमीत कमी आपल्याला 1 तासाचा ट्रॅक आहे, तो कंप्लीट करूया. पावसाळ्यात इथला नजारा किती भारी असेल ना, की आताच्या ह्याच्यामध्ये एवढा जर छान नजारा दिसतो तर पावसाळ्यात किती भारी असेल. तर अशा रीतीने इथून सुद्धा पाणी येत असेल. माझ्या मागे बघू शकतो दगडांना. तरी चला जाऊया. इकडून बघा कसलं वार दिसतं इकडे, सगळं फुल थ्रिलिंग.
चांदणदरीच्या व्हॅलीमध्ये एवढी छान आणि एवढी सुंदर व्हॅली दिसते नाही, जबरदस्त व्हॅली दिसते. अशा रीतीने व्हॅली दिसते आणि खूप एकदम मनमोहक नजारा. सकाळ सकाळी एकदम 7-7:30च्या सुमारास कोणीच नाही आहे व्हॅलीमध्ये, फक्त आणि फक्त आम्हीच आहेत, दुसरं कोणीही नाही आहे. एवढी सुंदर व्हॅली दिसते. जर तुम्हाला कधी हा ट्रॅक करायचा असेल तर अवश्य करा. एवढी छान आणि सुंदर व्हॅली दिसते ना. अजून तुम्हाला एक स्पॉट दाखवतो बघा. हे बघा, इथून हा केवढा जबरदस्त स्पॉट दिसत असेल ज्यावेळेस पाणी असेल त्यावेळेस. आमचा गणाभाऊ आहे. गणाभाऊ, आता आपण फोटो सेशन करूया मस्त इकडे. रुपेश भाऊ, माझा मोबाईल देऊ का तुला, का तुझ्या मोबाईल मध्ये का इधर चढू का स्टँड. ओके, किती पुढे जाणार आता डायरेक्ट. नको जास्त नको. तर अशा रीतीने आपला फोटो सेशन झालेला आहे. फोटो घेतलेत आम्ही. आणला जातोय रॅपलिंगसाठी आणि रॅपलिंगची तयारी होते. तिकडे हार्नेस वगैरे घातले जात आहेत आणि एक जण उतरण्याची तयारी करतोय. तर आता सेटअप चाललाय सगळा. तिथं दोर वगैरे बांधतायत जो प्रॉपरली, आणि तिथून आपल्याला खाली उतरायचंय. इकडनं खाली उतरल्यानंतर आपण इथून परत ही व्हॅली इकडे क्रॉस करूया. ही अशी व्हॅली दिसते. आता ड्रोन शॉट घेऊया आपण. जोपर्यंत यांचं बांधायचं काम चाललंय तोपर्यंत आपण ड्रोन शॉट घेऊया मस्त आणि बघूया व्हॅलीचं काय दृश्य आहे. ए बाबा, काय दोन शब्द तुला बोलायचे आहेत का? तू खाली चाललायस तर. खूप वर्षाचा मी अनिल गवारे. हा. कसं वाटतंय तुम्हाला रॅपलिंग करून? रॅपलिंग करायला चाललोय आता. किती रॅपलिंग आहे? ही पहिलीच रॅपलिंग आहे आणि फुल कॉन्फिडन्स नाही. फुल कॉन्फिडन्स. काय घाबरायचं नाही, काय नाही. वजन आहे फक्त. तुमचे किती आहे? माझं 2 टन 400 किलो आहे. उलट सांगितलं, उलट. पप्पू, तुला काय म्हणायचं? नाही, काय नाही, मी त्यांना व्यवस्थित सोडतो, बाकी काय सांगू. व्यवस्थित सोडताय बघा. ते फक्त एक तो कुठे जातात ते खाली, आता त्यांच्यावर डिपेंड करतात. नाही, मस्त मस्त खालून आवाज येतो तुम्हाला पोचल्यावरती. सर, कसं रॅपलिंग? रॅपलिंग पहिल्यांदाच करतोय. फार लहानपणी एकदा ग्रुपमध्ये केलं होतं, त्यानंतर आता तसं पहिल्यांदाच म्हणावं लागेल विथ इक्विपमेंट. सरांना बघा कमरेला दोरा वगैरे बांधताय सेफ्टीसाठी. सर, मग कसं वाटतंय? छान, एकदम छान एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम कसं घाबरत नाही ना तू? नाही, अजिबात नाही. नाही ना, घाबरून नाही. नाही, अजिबात त्यांनी नाही. सांगितलं 24 किलो. 24 किलो लक्षात ठेवायचं. 24 किलो. तुमचं वजन किती आहे? माझं 68. मग काय खरं नाही. शस्त्र हातात पकडा. तुमचं नाव सांगा सर. माझं नाव प्रीतम धावले. जोर घ्या सर, मला नाही द्यायचं. प्रीतम दिलीप धावले. कुठून आलेत तुम्ही? पुण्यातून आलाय. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटतंय. फर्स्ट टाइम आहे. नवीन वर्षाची सुरुवात चांगली होती. 2026 ची. येस सर. 24 किलो लक्षात. येस. सरांना काय इन्स्ट्रक्शन काय द्यायची सरांना? काय नाही, सगळं आता यांच्याच हातात आहे माझं. नाही, तुमच्या बी हातात काहीतरी आहे. त्यांच्या वर्षावर. तो गाईस, आपला सेटअप चाललाय. कमरेला दोरा. काय चालू झालं की? तू इकडे चालू कर. झालं का? चालू. वाव, थँक्यू. तू पण चालू कर. माझा पण इंटरव्ह्यू घेऊन टाक. दाखवायला बरं आशा शेवटचा होता. तिथून पुढे रॅपलिंग झाली नाही. तू अजून बोलूया, धंद्यावर परिणाम करशील. तुम्ही टाकू नका. नाही, सगळं तुमच्या हातात आहे. हे राहिलं ना. हे बाबा, तू मलाच लावशील, मलाच करतो काय?
तो संतोष मामा चालला आता जीवलग जीवनाच्या. माझा इन्शुरन्स नाही ना म्हणून सांगितलं फोटो काढून घ्या. गुड सर लगेच नाही तर मी तुम्हाला सांगितलं सांगा. ओके वगैरे पडेल तुला हळू ओके 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 मी सांगितलं ती थोडी जंप घ्या. ठीक आहे. ओके उगा ओके. हो 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 ठीक आहे ठीक आहे करा तुम्ही राहू दे. इकडे इकडे की कुठलाही शूट्स घेतोय ना आपण तर आपल्या शूट्सला ब्लर येतोय. मोस्ट ऑफली ड्रोनला परफेक्ट व्हिडिओ येत नाही. एक्झॅक्टली काय सेट झालंय काय माहिती. खूप जातोय म्हणजे जातो तो व्ह्यू वगैरे घेतोय पण सगळा व्ह्यू जो आहे तो ब्लर येतोय. एक्झॅक्टली काय सेटिंग गडबड झाली ना काय माहिती. शेट. फायनली मित्रांनो आपल्या ड्रोनची सेटिंग सक्सेसफुली झालेली आहे आणि ड्रोनचे शूट्स पण घेण्याचा प्रयत्न केला मी. 1-2 शूट्स आलेले आहेत. तर आपण ही जी ओल दरी बघतोय ही जी सांदन व्हॅली दरी आहे जी माझ्या मागं बघू शकता ती पूर्ण नॅचरल नैसर्गिक दरी आहे. तर ही अशा रीतीने जी दरी दिसते या दरीचा आपण शूट घेऊया. एकदम बेस्ट आणि मस्तरित्या घेऊया. माझ्या मागं बघू शकता ती दरी. एक्झॅक्टली या दरीचा सुद्धा आपण शूट्स घेऊया आणि मस्त व्हिडिओ पण घेऊया. तर चला अजून पुढे क्रॉस करायचं आहे. रॅपलिंग वगैरे झालेली आहेत. माझ्या मागं बघू शकता हे रॅपलिंग करून जे उतरत आहेत मागं आणि जाऊया आपण दरी क्रॉस करूया. एवढी सुंदररित्या आणि एकदम जबरदस्त. मॉर्निंगला आम्ही सर्वात पहिले येऊन पोचलो होतो म्हणून काही गोष्टी झाल्या आणि एक्सप्लोअर करून तर बघूया. चला जाऊया आणि दरी कवर करूया आपण. पूर्ण दरी एक्सप्लोअर करणार आहोत आपण. पूर्ण दरी बघूया आपण एक्झॅक्ट किती दिसते कशी तरी. बस बस बरोबर बस बस बस. एवढे मोठमोठे दगड आहेत ना इथं की त्याच्यामुळे आपल्याला पायसुद्धा सांभाळून ठेवायचे. एकदम मोठमोठे दगड आहेत तिथं. जर चुकून पाय चढकला तर भाई राम भरोसे काम. बघूया तरी आपण बी हळूहळू उतरूया आणि दरी एक्सप्लोअर करूया. आता दरी एक्सप्लोअर करण्याचं लवकरात लवकर कारण एक आहे की जर एक्सप्लोअर केली तर आपण पुढे जाऊन बघू शकतो. नाहीतर आपल्या मागे क्राऊड आहे तो येईल आणि आपल्याला व्यवस्थितरित्या एक्सप्लोअर करता येणार नाही. म्हणून जाऊया. गोल हॅट कशी दिसते मस्त दिसते ना. आमच्या धन्यवाद अमोल सर हॅट दिल्याबद्दल. छान दिसत होती. एवढे मोठे मोठे दगड आहेत ना. ही नॅचरल जी म्हणू शकतात ना सांदन व्हॅली जी नॅचरल आहे. नॅचरल खूप मजा येते. असं काहीतरी थ्रिलिंग गोष्टी केल्यात ना आपण तरी मजा येते यार. खूप काहीतरी अचिव्हमेंट वाटते आयुष्यात. काहीतरी करतोय आपण आणि या गोष्टी केल्याही पाहिजेत. उगाच ते नुसतं ते बाकीच्या ठिकाणी जाऊन येऊन सॅटर्डे संडे पिक्चर हे गोष्टी कवर करण्यापेक्षा या गोष्टी कवर केलेल्या मजा येतात. वेली वगैरे फिरणे गड किल्ले फिरणे हा एक्सप्लोर एक थ्रिलिंग मजा जर वेगळाच असतो. बिअर गिलची फिलिंग येते यार. बिअर गिलची जो नॅशनल जिओग्राफीवर त्याचा शो यायचा वाईल्ड लाईफ सेम ती फिलिंग येते. आता आपल्याला पाण्यातनं जायचं आहे. कमीत कमी छातीएवढं पाणी असणार आहे तर ते आपल्याला वेली कवर करायची. बघूया. अजून तर बऱ्याच दगडातनंच चाललो आहे आपण. एवढी जबरदस्त दरी दिसते ना. एवढी जबरदस्त माईक. तरी फोटो पण काढू आपण या दरीचे. फोटो एकदम छान येतील. एवढं जबरदस्त फोटो येतात ना इथं. ऑसम फोटो येतात.
फोटोग्राफीसाठी मस्त आहे. ज्यांना कोणाला यायचे ते येऊ शकतात. बाई या दगडांवरनं जर पडलो ना तर खाणे के वांदे. असं उतरावं लागतं बघा. दगडे बाबा काय होतं, पडला बिडला ठेचलं बिचलं गेलं बसायची पण कायची वांदे होतील. जादा रिस्क नाही म्हणून बघूया आपण. सकाळी मस्त पोहे होते बिन शुगरची किंवा त्याला बिना दुधाची चहा होती, मस्त पिली आम्ही. जाऊया आता. आता इथून एक इंटरेस्टिंग पार्ट दाखवणार आहे तुम्हाला, जी दरीमध्ये आहे, जो खूप तुम्हाला आवडेल. तो बघूया आपण. ए गणेश गेला का? अरे तू जा पहिलं. तू हुशार आहे ना जास्त. ब्रो 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 थँक्यू. तर अशा रीतीनं आपल्याला इथं बोटमध्ये हा जो आहे कवर करायचा आहे, जे ड्रममध्ये आहे त्यात तो गणेश गेला आहे बघा पुढं आणि तो जाणार आहे. हे बघा आमचं हुशार चाललं आहे बघा ते पुढे. ती पूर्ण बुडलेली, एवढं पाणी आहे अजून आत. आता हा एक चालला आहे, बघू. किती पाणी आहे? दरी दिसते, दरी एक नंबर. सांदन व्हॅलीचं फुल जबरदस्त हे असं व्ह्यू दिसतो आपल्याला. आणि हा एवढा छोटासा पॅच आहे जो आपल्याला या ड्रमनी वगैरे कव्हर करून जायचं आहे. अजून आता व्हॅली क्रॉस करणार आहोत. गणा भाऊ खेच, ए व्हिडिओ निकाल रे. तो भेंडी हे बघा, वेलीमधून आपण असा ड्रम मध्ये बसून चाललोय. फुल फुल एकदम एकदम एक नंबर. पैसा वसूल. फुल फुल थ्रिलिंग, फुल थ्रिलिंग. कम वल्ला हबीबी, कम टू सह्याद्री. अरे 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 काठाला लागली का? अरे एवढी भारी सांदन व्हॅली ना, की एवढी उत्कृष्ट दिसते आणि एवढी छान दिसते ना. ही नैसर्गिक आहे सांदन व्हॅली. आणि आपले काही मूर्ख लोक जे आहेत ना, की उगाच कचरा करतात बघा. म्हणजे यार निसर्गाने दिलेली गोष्ट सुद्धा यार आपण जपत नाही आहे काय, आणि त्याला आपण हे करतोय, त्याला पण आपण नाचधूस करायला निघालेलो आहे. हिच्यासाठी एवढे पर्यटक येतात आणि बघा पाण्याच्या बॉटल आणून इथंच फेकतात. आपण जे शोभा ठेवत नाही म्हटल्यावर. आणि किती छान दिसते, किती सुंदर दिसते बघा. ही सांदन व्हॅली अशी दरी दिसते बघा. व्हॅली ऑफ शॅडो म्हणतात तिला, सांदन व्हॅलीला. जी एवढी उत्कृष्टरित्या एवढी छान आहे ना, म्हणजे म्हणू शकतात तुम्ही ही 5 किलोमीटर एवढी रुंद आहे आणि 1.5 किलोमीटर एवढी किंवा 400 मीटर एवढी अरुंद आहे. अशी सांदन व्हॅली दिसते आपल्याला. आणि पूर्ण थ्रिल दिसतो, थ्रिल. एक पिक्चर बनवू शकतो इथं, पिक्चर. एवढा जबरदस्त शूट इथं दिसतो आपल्याला, की अट्रॅक्शन एकदम म्हणजे जबरदस्त दिसतं. आणि या साईडने आपण आलो बघा, इथं फोटो सेशन वगैरे करतायत. एवढ्या जबरदस्तरित्या ही सांदन व्हॅली ना, म्हणजे पावसाळ्यात त्याचा निसर्ग काय असेल की आपल्याला म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी, एवढं जबरदस्त दिसत असेल हे. उत्कृष्टरित्या आहे. या एकदा तरी सांदन व्हॅलीला. सांदन व्हॅलीचा एक्सप्लोअर म्हणजे एक्सपिरियन्स घ्या, मजा आहे. जसं गडकिल्ले करतो ना आपण, तसं आपल्या निसर्गातील भंडारदरामध्ये ही सांदन व्हॅली आहे. जो इकोले व्हॅली, इकोले गाव आहे त्या ठिकाणी, हे जे साम्रत गाव आहे त्या गावामध्ये ही आहे व्हॅली आहे. फायनली केव्हापासून मी बुटं ओले न व्हावे म्हणून प्रयत्न करत होतो, आणि आता बघा पार बुटच ओले झाले. गेलो पाण्यात, म्हणतात दगड. एवढं थंडगार पाणी ना बाई, खूप थंडगार पाणी. इट्स अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. ओ माय गॉड. ओला झालोय आता, पूर्ण झालोच आता ओला. आता काही खरं नाही. फुल 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 बापरे 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 बाप. फुल थंडगार पाणी. माय गॉड.
पाणीच विहिरी थंडगार. बुटं पूर्ण ओले झालीत. गेले आता बुटं आपल्या पूर्ण. चड्डी पण ओली झाली. झाले तर पचक पचक बुटं. झाले बुटं पॅन्ट सगळी ओली झाली. ते पूर्ण वेली. पूर्ण वेली एवढी जबरदस्त दिसते ना. कशी दिसते बघा वेली. एवढी जबरदस्त दिसते ना ही वेली. एक नंबर. आणि ह्या वेलीचे ना बघा हे दगड कोसळून पडलेले आहेत बघा. इथं हे जे मोठे मोठे दगड दिसतात ना, हा 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 हे दगड कोसळून पडलेले आहेत ह्या वेलीचे. म्हणजे इथून हे दगड निघालेले आहेत आणि इथून हे पडलेले. भले पावसातच झालं. झीज होते ना, जसे जसे पावसाने जे झीज होते तसे तसे दगड पडत असतात खाली. हे बघा केवढे मोठमोठे दगड आहेत. म्हणजे कमीत कमी 5-5, 10-10 माणसं उभे गेले ना तर त्यांच्या जेवढा जो ग्रुप होईल तेवढा तो एक दगड आहे. एवढा शेप दिसतो आपल्याला. आणि अशा रीतीने वेलीचा डेड एंड आहे. तिथं व्ह्यू पॉईंट चांगला भेटतो असं आहे. तिथून बघूया आपण ड्रोन शॉट कसा भेटतो. तर आत्ता आपण येऊन पोचलोय वेलीच्या डेड एंडला. आणि इथं वेली एंड होते आणि वरती एक सेल्फी पॉईंट आहे बघा दिसतो. आणि अशा रीतीने वेलीचा सगळा दृश्य दिसतो. हा समोरचा वेलीचा डेड एंड आहे आणि इथून ही वेली असते. म्हणजे नैसर्गिकरित्या ही तयार झालेली वेली एवढी छान आणि सुंदर दिसते ना की आकर्षक आणि मनमोहक असते. बघूया. आम्ही फक्त 3 लोक पुढे आलेलो आहे. बाकी सगळी पब्लिक माग आहे. आता फोटो काढतायत साहेब. अजून ते यायची बाकी तिथं फोटो सेशनच करतात. बघूया इथं ड्रोन शॉट भेटतो का एक बघूया. ड्रोन शॉट घेऊया. फायनली मित्रांनो सांदन व्हॅली हा ट्रॅक आपला कंप्लीट झालेला आहे आणि आपण डेड एंड कव्हर करून रिटर्न म्हणजे परतीच्या प्रवासाला निघालेलो आहेत. आता आपण अर्ध्यातून पोचलेलो आहे. थोड्याच वेळात आपण पोचूया आपल्या पॉईंटला आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा कारण की असेच नवीन नवीन धमाकेदार जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येतील. ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला मित्रांनो जाऊया आणि आजचा व्लॉग आपण इथंच संपवूया. धन्यवाद.